मुंबई पालिकेत त्या भ्रष्ट अतिरिक्त आयुक्ताला आवरा, मोहित कंबोज यांनी मुख्यमंत्री शिंदेंना आवाहन केले। भ्रष्टाचाराचे सगळे रेकॉर्ड अधिकाऱ्याने तोडल्याचा आरोपही करण्यात आलाय। तो अधिकारी नेमका कोण याची जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे। त्या अधिकाऱ्याचे नाव पुराव्यासह उघड करणार, त्या भ्रष्ट अधिकाऱ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार असल्याचं देखील आता मोहित कंबोज यांनी म्हटलंय। त्यामुळे आता मोठी बातमी समोर येते। मुंबई पालिकेतील त्या भ्रष्ट अतिरिक्त आयुक्ताला आवरा, मोहित कंबोज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन केलंय। तर आता मोठी बातमी समोर येते। मुंबई पालिकेतील त्या भ्रष्ट अतिरिक्त आयुक्ताला आवरा, मोहित कंबोज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन केले। भ्रष्टाचाराचे सगळे रेकॉर्ड अधिकाऱ्याने तोडल्याचा आरोपही यावेळी करण्यात आलाय। तो अधिकारी नेमका कोण याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे। त्यामुळे त्या अधिकाऱ्याचं नाव पुराव्यासह उघड करणार, त्या भ्रष्ट अधिकाऱ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार असल्याचं देखील आता मोहित कंबोज यांनी म्हटलंय। त्यामुळे मुंबई पालिकेतील त्या भ्रष्ट अतिरिक्त आयुक्ताला आवरा, असं मोहित कंबोज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आवाहन केलंय। आता यापुढे तो अधिकारी नेमका कोण, त्या अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आताच्या घडीची मोठी बातमी समोर येते। मुंबई पालिकेतील त्या भ्रष्ट अतिरिक्त आयुक्ताला आवरा, मोहित कंबोज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन केलंय। या संदर्भात अधिक माहिती देता आपले प्रतिनिधी चेतन ननावरे। चेतन, आता मुंबई पालिकेतील त्या भ्रष्ट अतिरिक्त आयुक्ताला आवरा असं मोहित कंबोज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आवाहन केलंय। काय अधिक अपडेट या संदर्भात? निश्चितच अंकिता, 2 ट्विट एका मागोमाग एक मोहित कंबोज यांनी केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये या संबंधित अधिकाऱ्याला आवरण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करताना दुसरा एका ट्विटमध्ये त्यांनी आता थेट पोलीस महासंचालक जे आहेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे त्या ठिकाणी आपण पुराव्यानिशी तक्रार करणार असल्याचंही म्हटलेलं आहे। त्यामुळे पालिकेमधील नेमका हा अधिकारी कोण आहे की ज्याच्याबद्दल इतक्या टोकाला जाऊन भाजपचेच नेते आता थेट तक्रार करण्यापर्यंत पोहोचलेले आहेत। त्यामुळे एकूणच या संदर्भातील चर्चा सुरू आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की थेट सरकार अडचणीत येईल असा दावा कंबोज यांनी केलेला आहे। त्यामुळे मुख्यमंत्री आता या संबंधित अधिकाऱ्याची दखल घेत त्याच्यावर कारवाई करणार का आणि नेमकी कुठल्या अधिकाऱ्यावर ही कारवाई होते याकडे सर्व प्रशासनाचं लक्ष असेल। अंकिता, नक्कीच मोहित कंबोज यांनी असं देखील म्हटलंय की ते आता या सगळ्या संदर्भाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन देखील करणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून काही प्रतिक्रिया आली आहे का, किंवा त्यांच्याकडून पुढच्या प्रकारची कारवाई कशा पद्धतीने असेल या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का? निश्चितच काल रात्री स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, जे आपल्याला मुंबईमध्ये वेगवेगळ्या विकास कामांची पाहणी करताना पाहायला मिळाले होते अंकिता। मात्र आता भ्रष्टाचाराचा आरोप होत असल्यामुळे कुठेतरी शिंदे नेमकी काय कारवाई करतील हे पाहावं लागेल। कारण याच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती ठाकरे कुटुंबासहित शिवसेना ठाकरे गटावरती सातत्याने भाजप आरोप करत आलेला आहे। मात्र आता हीच महापालिका भ्रष्टाचाराच्या विळख्यात शिंदेच्या नेतृत्वामध्ये अडकत असेल तर सरकारची गोची होणार असल्याने कुठेतरी आता कंबोज आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। अंकिता, नक्कीच मोहित कंबोज हे आक्रमक होताना सध्या पाहायला मिळत आहे। त्या भ्रष्ट अधिकाऱ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देखील करणार असल्याचं आता मोहित कंबोज यांनी ट्विट करत म्हटलंय। धन्यवाद चेतन या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।